23 डिसेंबर या राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून बालपण स्कूल पानोडी येथील विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध गावांमध्ये शेत भेट व शेती अभ्यास दौरा आयोजित केला होता। या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेती, फळबागा आणि शेतीपूरक व्यवसायांची सखोल माहिती घेतली। जय जवान जय किसान, किसान का पसीना देश की ताकद अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला होता। या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी वरवंडी, उंबरी, शिबलापूर, शेडगाव, पिंपरी लौकी, दाड आणि चिंचपूर अशा विविध गावांतील शेती प्रयोगांना भेटी दिल्या। वरवंडी रामभाऊ निवृत्ती वरपे यांच्या डाळिंब बागेत विद्यार्थ्यांनी डाळिंब लागवड आणि रोग नियंत्रण समजून घेतले। विद्यार्थ्यांची जिज्ञासा पाहून वरपे यांनी त्यांचे कौतुक केले। उंबरी अजय पोपटलाल नावंदर यांच्या जांभूळ बागेत विद्यार्थ्यांनी फळबागेची देखभाल व उपयोगांची माहिती घेतली। शिबलापूर दशरथ गोविंद दुर्गुडे यांच्या आंबा व चिकू बागेत विद्यार्थ्यांनी फळझाडांची निगा कशी राखावी याचे बारकाईने निरीक्षण केले। शेडगाव येथील बाळासाहेब विष्णू नागरे यांच्याकडे शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड कशी द्यावी हे विद्यार्थ्यांनी शिकले। तर दत्तात्रय शांताराम नागरे यांच्या शेतात गव्हाच्या पिकाची माहिती घेतली। पिंपरी लौकी दीपक अण्णासाहेब म्हस्के यांच्या कुक्कुटपालन प्रकल्पासह केळी बागेला भेट देऊन विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीपूरक व्यवसायाचे धडे घेतले। उस्मान शेखलाल पिंजारी यांच्या मका शेतीचेही त्यांनी निरीक्षण केले। दाड येथील बाळासाहेब लहानू दिघे यांच्या रेशीम उद्योगाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तुतीची बाग आणि रेशीम कीटक पालनाची प्रक्रिया जाणून घेतली। चिंचपूर अविनाश तांबे यांची सफरचंद बाग आणि संदीप तांबे यांची ड्रॅगन फ्रूट बाग पाहून विद्यार्थी थक्क झाले। बदलत्या हवामानात घेतली जाणारी ही वेगळी पिके विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली। प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। शेतीतील कष्ट, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनाबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी शेतकऱ्यांनाही आनंदित केले। शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे कौतुक करत त्यांना ग्रामीण जीवन व व्यवसायांची खरी ओळख करून दिली। या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या शेवटी ज्या शेतकऱ्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शन दिले त्यांचा शाळेच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। सर्व शेतकऱ्यांनीही मोठ्या मायेने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले। या उपक्रमाबाबत बोलताना बालपण स्कूलच्या प्रमुख सौ सोनाली मुंढे मॅडम म्हणाल्या की आजच्या पिढीला अन्नाचा प्रत्येक कण किती कष्टाने पिकतो याची जाणीव होणे आवश्यक आहे। या शेत भेटीमुळे विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व समजले असून शेतकऱ्यांच्या घामाची आणि कष्टाची त्यांना प्रचिती आली आहे। अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये शेतीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल। या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून बालपण स्कूलने राबवलेला हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण देणारा ठरला। पानोडी झुंजार न्यूज। सर्वप्रथम सर्वांना शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही हा डाळिंबाचा बाग बघण्यासाठी आलो आहोत। तिथे आम्हाला डाळिंब शेतकऱ्यांनी डाळिंबाविषयी खूप प्रकारची माहिती सांगितली व डाळिंबापासून आपल्या शरीराला काय फायदे होतात हे सांगितले। जसे की डाळिंब खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्तस्राव वाढतो। एवढे सांगण्याबद्दल मी शेतकरी बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। माय नेम इज स्वरा। आज आम्ही या डाळिंबाच्या शेतीमध्ये आलेलो आहोत। या काकांनी आम्हाला डाळिंबाच्या बद्दल खूप सारी माहिती सांगितली आणि डाळिंब खाल्ल्यावर काय होते, डाळिंब खाल्ल्यावर रक्तप्रमाण रक्त वाढते, डाळिंब कोणत्या ऋतूमध्ये येते हे सांगितले। धन्यवाद। म्हणजे आपण जे औषधं आपण जी फवारणी करतोय पिकांवरती ती आपल्या याच्यासाठी आपल्या आरोग्यासाठी कोणते औषधं युजफुल आहेत आणि कोणते हार्मफुल आहेत? मान्य, तुझा प्रश्न फार छान आहे। तर आज आपल्याकडे ना तर सध्या पूर्व आपली ज्या वेळेला शेती चालू झाली त्यावेळेला आपल्याकडं या शेणखतापासूनच जैविक खत, जुने खतं जे अमोल पाळेकरांनी आपलं कोणतं आपण करत होतं ते काय रे स्लरी, हे असे जे खतं आहे ना तर लिंबाचा पाला याचा परत आपला शरम जे करून याच्यावरून हे होतं। त्याच्यामुळे जे पिके त्याला रासायनिक घटकाचा किंवा याचा प्रादुर्भाव ते आरोग्याच्या दृष्टीने नाही, पण त्याची प्रोसेस आणि ते लिंजी असल्यामुळं आपण झटपट दुकानात जातो, औषध आणतो
आणि ते हे करतो ते आरोग्याच्या आणि शेतीच्या दृष्टीनं घातक आहे. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.